नमस्कार. आपल्याला अ, वर्गमूळ हे पलभा या गणितांसाठी काढावं लागतं. ते जर आपल्याला काढायचं असेल, तर ते सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर कसे काढायचे हे पटकन सांगतो. आधी ऑन करायचं. त्यानंतर मला समजा 256 याचं वर्गमूळ काढायचं असेल, तर मला काय करावं लागतं? ही स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ याचं चिन्ह, याचं बटन आहे. ते आधी दाबायचं. मग 256 असं लिहायचं आणि इक्वल टू असं म्हणायचं. बरोबर आपल्याला 16 असं उत्तर येतं. पुन्हा पहा. मला समजा 4 याचं वर्गमूळ काढायचं, तर वर्गमूळ 4 बरोबर 2. समजा मला 2चं वर्गमूळ काढायचं असेल, तर मग 2 आणि वर्गमूळ असं टाकलं तर उत्तर चुकतं. बघा, तो सिंटॅक्स एरर असं देतो. त्यामुळे वर्गमूळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला आधी वर्गमूळ हे दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग जे अंक असतील ते दाबावे लागतील. आता इथे सिंटॅक्स एरर आला. मी बाहेर कसा पडायचं? तर इथे एसी नावाचं बटन आहे. ते एसी बटन दाबायचं. ते बटन दाबल्यानंतर आपल्याला दिसतं. मग 2 वर्गमूळ आणि 2 आणि मग इक्वल टू, मग उत्तर येतं. आता मला हे काढून टाकायचं, तर एसी असं दाबायचं. मग क्लिअर होतं ते. आता मी वर्गमूळ लिहायला घेतलं किंवा मला कळालं की 256चं करायचं. अरे नाही, चुकलं. पण मला वर्गमूळ आधी करायचं आहे. मग काय करायचं? डिलीट नावाचं बटन असतं. ते डिलीट नावाच्या बटननी एक अंक मागे-मागे जातो आपण. डिलीट, डिलीट, डिलीट. आधी वर्गमूळ, मग 256. चुकून अजून काही अंक टाकले. मला ते काढायचे. मग डिलीट दाबायचं. डिलीट, 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 डिलीट. 256 बरोबर आहे? इक्वल टू. आपल्याला उत्तर आलं. अशा पद्धतीने आपण ह्या सायंटिफिक कॅल्क्युलेटरवरती वर्गमूळ काढू शकतो. यातले हे डिलीट, एसी, ऑन हे जे बटन आहेत, हे तसे इतर कॅल्क्युलेटर सारखेच आहेत, मात्र ते लक्षात यायला पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. एसी दाबलं की ते निघून जातं आणि बंद करायचं असेल तर शिफ्ट आणि एसी. धन्यवाद.